हॅलो, hello, this is the My Artifact episode number 1773. आजची तारीख आहे 19 डिसेंबर 2019. आता वाजले so much bright here. Statistics. माझा सब्जेक्ट पहा, मी असा नेतो ना तेव्हा तो माझ्याकडे सब्जेक्ट येतो, जेव्हा मी असा घेतो तेव्हा इथे सब्जेक्ट येतो, याला ब्राईट करतो. सो इज समथिंग दॅट इज हे बा. आता हा नाही का मोबाईल काय करतो की आता मी सब्जेक्ट मी आहे ना, मला ट्रॅक करतो. पहा आता मी समजा जर माझा चेहरा मी इथे येईन ना, पहा सी हात फोकस नाही घेत आहे, बट आता माझा चेहरा नेईन ना मी तिथे, तर चेहरा फोकस करेल. तर आता जसं चेहरा नेला इथलं पूर्ण ब्राईट पूर्ण हे झालं, म्हणजे पूर्ण जो ब्राईट लाईट आहे ना पूर्ण एकदम क्लीन झाला. डीम लाईट केला थोडसा इथे, याच्यावर फोकस म्हणजे याच्यावर थोडा अनफोकस केला, म्हणजे हा जसा त्रास ठेवला. आता मी जसं इथे येईल ना तर माझ्यावर फोकस करेन, इथे ब्राईट करेल. सो दॅट इज द ट्रॅकर. येस, ऍक्च्युली खूप साऱ्या स्मार्टफोन्स मध्ये अशा प्रकारचे ट्रॅकर्स आहे जे सब्जेक्टला ट्रॅक करतात, आणि इट वॉज रिअली गुड. हळूहळू मला असं रिअलाइज होऊन राहिलंय की येस, आय एम द फिल्म मेकर. म्हणजे आज मी लाईट फिल्म मध्ये लाईट कशी वापरत आहे, एक सिनेमॅटिक लाईटनिंग कशी प्रकारे असते त्याच्याबद्दल आज मी जाणून घेतलं. अजून पण जाणून घेतलं म्हणजे जस्ट नो थिंग्स. अजून प्रॅक्टिकल वर्क वगैरे कधी केलं नाही असं, बट या दिस इज समथिंग काइंड ऑफ लाईक बिगिनिंग असं मला वाटते की एक प्रकारे सुरुवात आहे, आणि दॅट इज रिअली गुड, दॅट इज रिअली ऑसम. हे जे कसे एक फॅक्टर आहे जे मला असं वाटते की बहुत जबरदस्त बनवते आपल्या कॅरेक्टरला, की आपल्याला कशाप्रमाणे फिल्म शूट करायची आहे, कशाप्रमाणे आपल्याला सेटअप करायचं आहे, किंवा कशाप्रमाणे आपल्याला गोष्टी मॅनेज करायच्या. ओके, सो मला सांग की घरची गोष्ट या फिल्म मध्ये कशाप्रमाणे बनवशील, हाऊ, म्हणजे ऍज अ डिरेक्टर तर तुझ्या प्लॅनिंग कशी करायची. वेल, फर्स्ट ऑफ ऑल जर मी ऍज अ डिरेक्टर तर ऍक्च्युली माझी स्क्रिप्ट या मोमेंटमध्ये एक प्रकारे थोडी बुद्धी असली पाहिजे. जर मी कोणत्या प्रोजेक्ट स्टार्ट करायच्या अगोदर मी त्या प्रोजेक्टच्या आतमध्ये जे स्क्रिप्ट आहे त्याला सर्वात जास्त मी स्टडी करेन, बिकॉज समहाऊ स्क्रिप्ट इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट. एक फिल्मची जे स्क्रिप्ट असते ते खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर असते फिल्मला जबरदस्त बनवण्यासाठी. समजा तुमची स्क्रिप्ट बहुत जास्त टाईट असेल वगैरे वगैरे, स्क्रिप्ट मध्ये प्रॉब्लेम काय येतो जेव्हा रायटर जेव्हा लिहितो. आता ऍज अ मी एक्सपिरियन्स करतो, मी जेव्हा रायटर ऍज अ लिहितो तर मी खूप काही लिहून टाकतो, आणि मला असं वाटते की हे डायलॉग ठीक आहे, म्हणजे माझ्या जे सब्जेक्टला जे काही इन्फॉर्मेशन सांगायची आहे ते सब्जेक्टला ती इन्फॉर्मेशन या डायलॉग मध्ये पूर्ण होत आहे. बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये करताना ऍक्च्युअल मोमेंट मध्ये, तेव्हा असं वाटते कसाला समहाऊ डायलॉग्स कमी पडून राहिले. आता व्हाय आय एम टेलिंग यू राईट नाऊ, बिकॉज ऑफ दॅट की रायटिंग मध्ये लिहिणं एक खूप मोठं वाटते. समजा जर आपण एक ओळ किंवा दोन ओळ किंवा 3 लाईन किंवा 4 लाईन जरी लिहिल्या तरी आपल्याला वाटते अरे बापरे किती मोठं डायलॉग झालं. पण समजा जर या 4 लाईनी समजा तो बोलल्या ना तर इट वॉज लाईक रिअली शॉर्ट, खूप छोट्या आहे या. कारण आपण बोलतो खूप रॅपिडली, आपण पॉज घेत नाही, आणि आपण कसं प्रॉपरली प्रत्येक गोष्ट बोलत जातो. असं आता बघ, आता मी किती मिनिट झाले, 4 मिनिट झाले, 4 मिनिटात मी किती बोललो असेल समजा याचा वर्ड मध्ये हे कर बरं, तर तुला माहित पडेल की मी आताच्या आता करीब 5-6 पेजेस बोललो आहे या फक्त 4 मिनिटात. सो इट इज दॅट थिंग की नाही का बोलण्याच्या वेळेस नाही का शब्द कमी पडतात. रायटिंग मध्ये लिहितो आपण, आपल्याला वाटते की हा दिस इज या, बट या सिच्युएशन मध्ये इथे
रायटिंग कमी पडते. आता कसं आहे की जेव्हा नाही का आपण रिटर्न करतो किंवा रायटिंग करतो ऍज अ ऍक्टर किंवा ऍज अ सब्जेक्ट, ही हॅज टू एक्सपिरियन्स दोज डायलॉग्स. या जर इमोशन्स डायलॉग आहे किंवा समथिंग वॉज गोना हॅपन, तर ते एक्सप्रेशन त्या कॅरेक्टरमध्ये किंवा त्या आर्टिस्टमध्ये असली पाहिजे. तेव्हाच तो नाही का तो डायलॉग्स मध्ये तो एक प्रकारे खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. समज जर कोणी मला प्रपोज करत आहे, सो इट इज लाईक एक प्रकारे स्माईल. समज जर माझा रिझल्ट लागला ना, आम्ही फेल, समजा मी खूप जास्त खुश आहे किंवा मला याच्यावर माहित पडलं की तुला प्रमोशन झालंय, किंवा समजा जर तुला असं माहित पडलं आहे की तुझे जस्ट रिसेंटली तुझे फादर वॉज डाईड, सो हाऊ वुड यू बीट द सिच्युएशन. आता मी कसं एक प्रकारे प्रॅक्टिकल करून दाखवण्याचा इथे प्रयत्न करतो. ओके, इथे खूप सारे मेसेजेस आले आहे. ओके, एक सिच्युएशन देतो. या सिच्युएशन मध्ये नाही का तुला तुझे फादर डेथ झाली आहे, तुला माहित पडते. सो फोन रिंग होत आहे. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. हॅलो, हा बोल ना प्रवेश. अरे मी इथे ऍक्च्युली मी कोल्हापूरला आलोय. हो, इथे शूटिंग स्केड्यूल होता. हो, अरे नाही एकदम ठीक आहे मित्रा. नाही ना, नाही काय झालंय. अरे सांगता आता सांगशील मित्रा. आता तू नाही का असं बोलू नाही का तुम्हाला सस्पेन्स मध्ये ठेवून टाला, म्हणजे ही घरची गोष्ट. व्हॉट इज दॅट. हा ठीक आहे ना, भेटल्यावर सांगतो म्हणजे काय. नाही नाही नाही, मला काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे का. ठीक आहे, मी येऊन राहिलोय. आज तर शूट आहे आणि उद्या पण ऍक्च्युली शूटिंग आहे. या हो, इकडे पाऊस आहे ना, त्यामुळे 2 दिवस डिले झालाय. सो हो हो, मी परवा येऊन राहिलोय. तुम्हाला सांगतोय ऍक्च्युली इन्फॉर्मेशन सांग. मला ऍक्च्युली कळून नाही राहिलंय काय एक्झॅक्टली झालंय काय. केव्हा हो 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 हो. सो दॅट इज द थिंग की या सिच्युएशनच्या वेळेस नाही का एका फोन आलाय. इथे रॉंग गलत काय झालाय. फर्स्ट थिंग फर्स्ट, मला माझ्या मित्राचा फोन आला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की मला माझ्या फादरची डेथ झाली आहे, समथिंग लाईक दॅट. सो हे सिच्युएशन कधी होणार नाही. व्हाय, कारण वन थिंग इज दॅट की मित्र तुला बिलकुल कॉल करणार नाही तुझी फादरची डेथ झाली आहे म्हणून. व्हाय, कारण मित्र जरी किती क्लोज असला तरीही या सिच्युएशनमध्ये होऊ शकते समहाऊ मित्र वॉज काइंड ऑफ लाईक दॅट. बट मोस्ट ऑफ द ठिकाणी फॅमिली मेंबर कॉल करतात, राईट. एखादी भाऊ किंवा बहीण वगैरे कॉल करतात.
पण ते कॉलवर तुला कधीही सांगणार नाही का त्यांची डेथ झाली आहे, ऑल दिस थिंग्स. येस, पण माझे एक्सप्रेशन राईट होते का? आता मी जेव्हा कॅरेक्टर प्रेझेंट करून आलो तेव्हा मला कळलं नाही. बट जेव्हा जो बघणारा राहील ना किंवा जो डिरेक्टर, त्याला कळेल एक्झॅक्टली की माझे एक्सप्रेशन कसे. ओके, सिच्युएशन आपण दुसरं घेऊ. तू घेऊ का तुला कोणतरी प्रपोज करत आहे. तुम्ही डब्बा संध्याकाळी आणला, मला फक्त मॉर्निंगला. म्हणजे तुम्ही कसं मेसेज सांगितलं नाही ना, मला वाटलं मॉर्निंग, तर फक्त मॉर्निंग मध्येच आणायचं. हो, या वीक मध्ये फक्त मॉर्निंग. ठीक आहे, सकाळी असं ते वाटतं तुम्हाला? नाही, आहे संध्याकाळी आहे. ओके, तो आपण या सब्जेक्ट मध्ये असं घेऊ की तुला कोणतेही प्रपोज करत आहे. हा, श्वेता बोल. नाही, प्लीज बोल ना, काही एकदम काही प्रॉब्लेम नाही. इट वॉज रिली गुड. हा, तो बोल ना. कसं आहे म्हणजे काय? अरे एकदम जबरदस्त. अरे काल आपण एवढं बोललो ना, काल किती वेळ बोललो तुला माहित आहे का? युजली मी रात्री 2 वाजेपर्यंत तुझ्यासोबत बोलून राहिलो होतो, लिटरली. आय नेव्हर डिड दिस थिंग लाईक दिस बिफोर. हा, का विचारून आले? काय बॅड क्वेश्चन आहे काही, म्हणजे. हा हा, ओके. लाईक करायला लागली मला. ओके, सिरियस म्हणजे सिरियस झाला लिटरली, खरंच म्हणजे खरंच सिरियस. ऍक्च्युली या सीन मध्ये नाही का प्रपोजल नाही का एक मुलगा करतो ऍक्च्युली. सो आय शुड प्रॉबेबली टेक केअर ऑफ दिस. एका मुलीला मी कशा प्रपोज करेन. सो हॅलो. हा, हॅलो श्वेता. अरे मी सौरभ बोलत आहे. हा, कुठे आहेस तू? बिझी तर नाही? काही नाही, आज म्हणजे आता तरी 11 वाजले आहे. काही गुड मॉर्निंगचा काही मेसेज वगैरे काही आला नाही वगैरे. सो मी एक प्रकारे तुला गुड मॉर्निंग म्हणलंय व्हॉट्सअपवर, बट तुझ्याकडून काही रिप्लाय वगैरे आला नाही. नाही, असं काही इश्यू नाही. इट वॉज रिअली नॉर्मल. असं काही. लिसन, मला काही सांगायचं आहे. ऍक्च्युली मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे लिटरली. हा, येस. नाही, बिझी नसेल तर मी म्हणजे थोडंसं मनातलं बोलायचं, म्हणजे कसं एक प्रकारे थोडं क्लिअर अप होऊन जाईल गोष्टी, जर असेल तर. हा, गेले आपण 15-20 दिवस झाले आपण कंटिन्यू काम करताय. येस. मला असं वाटतंय की समहाऊ आपण कोणा पर्सनला लाईक करतो आणि दॅट पर्सन काइंड ऑफ लाईक दॅट, की तो व्यक्ती आपल्या मनात उतरतो आणि तो पर्सन आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. समहाऊ आपण त्या व्यक्तीला लाईक करायला लागतोय. मला असं वाटतंय की हे सेम फिलिंग माझ्यामध्ये होऊन राहिली आहे तुझ्याबद्दल. म्हणजे जस्ट बिईंग का मी एक प्रकारे तुला लाईक करायला लागलोय. आय डोंट नो, एक प्रकारे म्हणजे
माझ्या याच्यावर काही कंट्रोल नव्हता. लिटरली माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं असं. मी अचानकपणे म्हणजे आता ज्या स्टेजवर आहे ना, ही स्टेज माझी करीब 15 दिवसा अगोदरपासून होती. येस. पण तेव्हा मी एलॉबरेट नाही केलं. मला वाटलं की इट वॉज लाईक जस्ट एक प्रकारे झोन आहे पण त्यामुळे आय जस्ट बीन रिअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स यू. बट समहाऊ तू जेव्हापासून गेली आहे तेव्हापासून आय फील लाईक समहाऊ असं वाटत आहे की काहीतरी कमी आहे. आणि देन आय रिअलाइज की माझ्यामध्ये कमी काय आहे. तर मला कळलं की दॅट इज यू. या वेल इज लाईक मी एक प्रकारे तुझा एक मित्र आहे यार. यू आर बिंग अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. बट मला असं वाटते की यू आर द रिअली इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ. यस असं मला वाटते. आणि समजा जर हो नक्की. नाही मी असं कधी मी असं कधी बोललो नाही ना या ऍक्च्युली. आणि कसं माझं बिलकुल स्पष्ट आहे. म्हणजे माझ्या मनात जे आहे ते मी बोललोय. असं काही हे नाही का तुझ्याकडून पण असणं गरजेचं आहे. इट वॉज समज जर आपल्यामध्ये असं काही नसेल तर आपण म्हणजे कसं की आपण क्लिअर होऊन जाऊ. या म्हणजे मी कॉल याच्यासाठी केलाय की मी माझ्या मन थोडं हलकं करावं. दॅट इज द थिंग्स. हे याचा कॉल असा नाही का मला तुझ्याकडून पण एक प्रकारे प्रपोजल ऍक्सेप्ट करावं. इट इज नॉट दॅट लाईक या दॅट्स द थिंग. या मला कळते ना या पर्सन आहे दुसरा पर्सनची दुसरी प्रायव्हसी आहे. दॅट इज समथिंग ही हॅज टू डू इन हिज लाईफ. यस आय डू रिअलाइज दॅट. अँड आय नेव्हर बी डिसअपॉइंटेड लाईक दिस. मी डिसअपॉइंटेड होणार नाही. हा थोडंसं वाईट वाटेल मला. ऍक्च्युली मला वाटत पण आहे आतमध्ये थोडंसं जळून राहिलंय. बट समहाऊ मी या गोष्टीला मॅनेज करून टाकेल. या म्हणजे आता गोष्टी क्लिअर होत जाईल ना तर आपण आतापासून थोडंसं दूर राहून देन समहाऊ एक प्रकारे आपण डिटॅचमेंट होऊन जाऊया. इट वॉज रिअली ग्रेट. बट या इट वॉज या आय नो मला कळतंय. हो नक्की. नाही नो प्रॉब्लेम ऍट ऑल. बिलकुल. अरे काय बोलतेस तू. या दॅट इज हो चल टच मध्ये राहू. ओके चल बाय. हो सो दॅट इज द थिंग की मी त्या व्यक्तीला प्रपोज केलं. बट त्या व्यक्तीच्या मनात असं काही होतं नाही. सो प्रपोजल म्हणजे काय केलं मी तर आय लव्ह यू तर म्हणलं नाही. बट व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की माझ्या आतमध्ये ज्या फिलिंग आहे त्या सांगितल्या त्या व्यक्तीला. दॅट इज द थिंग. येस. सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या एक प्रकारे मी इमॅजिन करून राहिला आहे. बहुत साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि त्या इमॅजिन करण्यामध्ये मला खूप जास्त मजा येऊन राहिली आहे. आणि त्याला एलॉबरेट करणं त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये बनवणं याच्यामध्ये पण खूप मजा येऊन राहिली आहे. लिटरली कसं असं रॅन्डम कॉल वगैरे करणं वगैरे इट वॉज रिअली गुड. या इट वॉज रिअली ग्रेट. Instead of that, you just have to imagine that those character is talking to you and how should you react. It is really important thing to do. Being a director आपल्याला या सर्व गोष्टी इमॅजिन करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा तुमच्यामध्ये ही क्वालिटी नसेल ना सर डेफिनेटली यू आर नॉट द फिल्म मेकर. येस कारण कसं एक डिरेक्टर नाही का हॅज टू इमॅजिन अ लॉट ऑफ थिंग्स अँड दॅट इज अ रिअली गुड पार्ट ऑफ इट. की आपल्याला नाही का प्रॉपरली गोष्टी इमॅजिन करावं लागते. अंडरस्टँड करावं लागते. स्क्रिप्ट मध्ये काय डायलॉग्स मध्ये काय कशाप्रमाणे सीन जाईल कशाप्रमाणे हे जाईल कशाप्रमाणे आपण फिल्म बनवून कशाप्रमाणे आपला सीन वॉज गेटिंग रिअली मच अमेझिंग. सो हाच एक फॅक्टर असतो जो आपल्याला रिअलाइज करून देतो की आपण एक सर्टन काइंड ऑफ लाईक पीपल आहे आणि याचा काही ना काहीतरी इम्पॅक्ट आपल्या लाईफवर पडणार आहे. सो दॅट इज द थिंग. सो
माझा क्वेश्चन होता की तू जे घरची गोष्ट आहे ही फिल्म जेव्हा बनवशील तर त्याची प्लॅनिंग कशी करशील, हाऊ डू प्लॅन घरची गोष्ट. इट वॉज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर मी. घरची गोष्ट एक खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की आपण आपल्या कॅरेक्टरला कशाप्रमाणे इंट्रोड्यूस करू. कारण कसं आहे, कॅरेक्टर नाही एक प्रकारे आपण स्वतःला दिस इज. कारण कसं आहे की घरची गोष्ट ही खूप जास्त ओव्हर बजेट मूवी नाही. इट वॉज लाईक खूप स्मॉल बजेट वाली मूवी आहे. मोस्ट ऑफ द सीन वॉज क्लोज इंडोर शॉट आहे. येस, बट मला याच्यामध्ये नाही का खूप क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. मला याचे सिनेमॅटिक लुक्स दाखवायचे आहे. याच्यामध्ये स्क्रिप्ट खूप टाईट करायची आहे. म्युझिक जबरदस्त द्यायचा आहे. जो एक फील असतो ना फिल्मवाला तो द्यायचा आहे. येस, आणि यासाठी नाही का आपल्याला नाही का खूप जास्त गोष्टी खर्च करायला लागणार असं नाही. पण या गोष्टीसाठी आपल्याला नाही का भरपूर नॉलेज घेणं खूप जास्त गरजेचं आहे. या फिल्मसाठी आपल्याला स्क्रिप्ट स्ट्रॉंग असणं बहुत जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर सीन कसे इलॉबरेट करणं, त्याच्यानंतर शॉट कसे घेणं, लाइटनिंग कंडिशन. यस, कारण हेच एक फॅक्टर आहे जे आपल्या फिल्मला बहुत जबरदस्त बनवते. अजून या फिल्ममध्ये एक असं एक फॅक्टर आहे की इमोशनला टच करतात ही फिल्म. कशी घरची गोष्ट, घरामध्ये जी गोष्ट चालतात याच्याशी रिलेट करते ही फिल्म. आणि इट वॉज रिअली ग्रेट. आणि मलाच हेच एक प्रकारे स्वतःला समजून दाखवायचं आहे की म्हणजे मी एक प्रकारे स्टार्टिंगला वर्कशॉप घेईन. या वर्कशॉपमध्ये मी एक प्रकारे स्क्रिप्टिंगची ट्रेनिंग घेईन. म्हणजे माझ्याकडे स्क्रिप्ट राहीन. या स्क्रिप्टला मी एक प्रकारे एक कास्टिंग राहीन, जे न्यूली कास्ट राहील त्यांना घेईल आणि त्यांच्यासोबत मी डायलॉग्सची प्रॅक्टिस करेल. तर इन्स्टेड ऑफ दॅट डायलॉग्सची प्रॅक्टिस केल्यावर त्या कास्टिंग वाल्यांना पण जे ऍक्टर्स आहेत त्यांना पण एक प्रकारे प्रॅक्टिस होईल का त्यांना कशाप्रमाणे डायलॉग डिलिव्हर करायचे आहे. प्लस त्यावेळेस मी डीओपी ठेवेल की माझा डीओपी राहील तर त्या डीओपीला तो सीन कसा घेईल, तो शॉट कसा काय घेईल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी. तो सिनेमॅटिक लाइटनिंग कशी राहील त्यासाठी पण तो त्याचा हेड. या खर्च खूप जास्त नाही या वर्कशॉपमध्ये, पण हे वर्कशॉप खूप लंब झालेले आहे. वर्कशॉप नाही का हार्डली 2-3 महिने तर चाललेले असते. कारण या स्क्रिप्टमध्ये कसं आहे की खूप सारे सीन आहे ते क्लोज इंडोर आहे, खूप जास्त ऍक्शन नाही आहे. तर त्यामुळेच नाही का मला स्क्रिप्टिंग तर स्ट्रॉंग करायचीच आहे. सोबत आर्टिस्टची पण ट्रेनिंग घ्यायची आहे. सोबत डीओपीला कोणत्या प्रकारे अँगल शॉट राहील आणि लाइटनिंग. इट वॉज रिअली ग्रेट की लाइटनिंग आपली कशी काय राहील, कशाप्रमाणे आपण लाइटनिंग ठरवू वगैरे वगैरे. हे वर्कशॉप जेवढं जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फिल्मला जबरदस्त बनवणं. कारण कसं आहे का आपण फिल्म वारंवार नाही बनवू शकत. एक वेळा बनली का बनली, दिस इज समथिंग लाईक. वर्कशॉप हे कसं एक फॅक्टर आहे जिथे नाही का आपण या गोष्टी वारंवार करू शकतो. आपली गलती झाली, पण याला अशाप्रमाणे बनवू. आता या साऱ्या गोष्टी मी डायरेक्ट सेटवर नाही करू शकत. कारण सेटवर खर्च केला जातो, लोक आले असते, खूप सारा टीम बनले असते आणि त्यावेळेस खूप कमी वेळेमध्ये खूप सारं काम करावं लागतं. त्यावेळेस आपल्यापाशी एवढा वेळ नसतो. त्यावेळेस जे फायनल आहे ते फायनल आहे. यस, वर्कशॉपमध्ये काय असते की वर्कशॉपमध्ये तुमच्यापाशी वेळ असतो. दॅट इज द वन थिंग की तुमच्यापाशी खूप चांगला वेळ आहे. प्रोजेक्ट स्टार्ट करायच्या अगोदर तुमच्यापाशी वर्कशॉपमध्ये खूप चांगला वेळ आहे की इथे तुमच्या आर्टिस्ट आहे, तुमचे ऍक्टर आहे यांची तर ट्रेनिंग होऊ शकते डायलॉग डिलिव्हरीची. सोबत इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला स्क्रिप्टचं नॉलेज कळते की आपल्या स्क्रिप्ट कुठे चालली, एक डायलॉग डिलिव्हर करण्यामध्ये किती वेळ लागत आहे, कशा वेनी डायलॉग करत आहे, एक्सप्रेशन्स काय. सोबत फिल्मचा जो सीन आहे तो कॅमेरा मुवमेंट आहे, कॅमेरा अँगल आहे, तो कशाप्रमाणे लाइटनिंग कशी करायची. यस, याच्यामध्ये खूप कमी जण आहे. युजली म्हणजे वर्कशॉपमध्ये खूप कमी जण राहील. ऍज अ डिरेक्टर एक डीओपीचा हेड, एक लाइटनिंग डिपार्टमेंटचा हेड आणि 3-4 ऍक्टर. जस्ट दॅट्स इट. या 4-5 लोकांमध्येच आणि एक रायटर राहील. रायटर इज इम्पॉर्टंट फॅक्टर की त्याला पण स्क्रिप्ट पण एडिट करायला तिथेच. यस, तसे मेन लोक राहील. तर त्यावेळेस वर्कशॉप घेणं तेव्हा बहुत जास्त एक प्रकारे स्टोरी बोर्डला एक प्रकारे खूप जास्त इम्पॉर्टंट पडेल. स्टोरी बोर्ड म्हणजे काय असते की आपण इमॅजिन करू का आपला सीन कशा काय राहील, याप्रमाणे आपण स्केचिंग करतो, त्याला म्हणते स्टोरी बोर्ड. वर्कशॉपमध्ये काय राहील का वर्कशॉपमध्ये आपण ऍक्च्युअल तिथे कॅरेक्टर प्रेझेंट करू. येस, खर्च कमी राहील, हे राहील, सगळं राहील. तिथे कॅरेक्टर प्रेझेंट करू, तो डायलॉग डिलिव्हर करेल. आपण प्रॅक्टिस करू की आपला सीन कसा काय राहील, आपण शूट कसा काय करू, लाइटनिंग कशी काय राहील. ऑल दीज थिंग्स आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करू ना तर डेफिनेटली नाही का आपलं जे प्रॉडक्ट आहे ते बहुत ही जबरदस्त राहणार आहे. येस,
आणि खरंच मला या घरच्या गोष्टी या फिल्म मध्ये नाही का मला खूप जबरदस्त काम करायचं. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली ड्रीम प्रोजेक्ट. कारण सांगू मला नाही का ऍटलिस्ट या सैराट ही फिल्म आहे या लेवल पर्यंत न्यायची. व्हाय? कारण समज जर मी घरची गोष्ट खूप जबरदस्त बनवतोय तर मला कसं एक प्रकारे बायनरी कोड बनवायला आसानी होईल. व्हाय? कारण बायनरी कोड एक प्रकारे खूप मोठी बजेट मूवी आहे. इट वॉज लाईक 150-200 करोड फिल्म, 150-200 करोड रुपयाची ती फिल्म आहे. सुपर ऍक्शन मूवी आहे. आणि कसं एवढ्या हायली बजेटेड मूवीला एक प्रकारे समज जर कोणी बनवत असेल तर कोणी असंच नाही बनवेल. एवढे 150-200 करोड इन्व्हेस्ट करणार तर तो 10 डाव विचार करेल का खरंच आपली स्क्रिप्ट बरोबर आहे का, मी कोणाला काम करून घेत आहे का. या म्हणजे माझी नाही का जी बायनरी कोडची फिल्म एक प्रकारे पॉसिबल झाली पाहिजे का त्या जे लोक मला इन्व्हेस्ट करतील त्यांना असं माहित पडलं पाहिजे की हा दिस इज समथिंग रिली ग्रेट. हा जो बंदा आहे सौरभ, हा जो डिरेक्ट करून राहिले यांनी घरची गोष्ट बनवली. इट वॉज ट्रिमेंडसली अमेझिंग. यस. आणि आपण याच्यासोबत ही जे बायनरी कोड बनवू शकतो. वी हॅव टू टच दिस ग्राउंड. तो समज जर आपण या वेने समज जर आपण गेलो ना तर इट वुड बी रिली अमेझिंग. या कारण बायनरी कोड पण आपली बहुतच जबरदस्त आहे. तो समजा जर आपण या वेने गेलो तर इट विल बी रिली अमेझिंग. बट आपण असं नाही करू शकत की आपण डायरेक्ट बायनरी कोड बनवू किंवा डायरेक्ट घरची गोष्ट बनवू. या गोष्टीसाठी आपल्याला एक्सपिरियन्स हवा आहे आणि एक्सपिरियन्स बहुत तगडा एक्सपिरियन्स हवा आहे. तगडा म्हणजे काय 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स? नो. आपल्याला करीब वर्षभराचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. बट या 2 वर्षामध्ये ऍटलिस्ट आपण तरी खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये ऍज अ एडी काम केलं पाहिजे. असिस्टंट डिरेक्टरचं काम खूप साऱ्या गोष्टी असते की एक प्रकारे डिरेक्टरचा असिस्टंट राहतो. तो प्रत्येक गोष्टी मॅनेज करतो. कॅमेरा, लाईट, गोष्टी वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्याच्यानंतर तो प्रॉपरली डिरेक्शन करण्याचं काम करतो. आणि हे मोठ्या याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे नाही का मेन स्ट्रीम मीडियामध्ये जाऊन मला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करायच्या आहे क्रू मध्ये राहून. क्रू मध्ये कसं काम चालते वगैरे लाइटनिंग काय असते वगैरे. एक वेल एक्सपिरियन्स पर्सन झाला की वेल एक्सपिरियन्स पर्सन होऊन मी रिजनल लँग्वेज मध्ये फिल्म बनवेन घरची गोष्ट, जी बहुत जबरदस्त आहे. आणि याच्यावरून नाही का मला एक प्रकारे समजा ही गोष्ट म्हणजे घरची गोष्ट वॉज गेटिंग सक्सेसफुल. समजा मग मला एक प्रकारे प्रोत्साहन भेटेल प्रत्येक गोष्टीकडून आणि त्याच्यानंतर मग एक प्रकारे समोर जाऊन मला बायनरी कोड मध्ये पण चान्स भेटेल. सो दॅट इज द प्लॅन. पण हे वाटते तेवढी इझी नाहीये. या एक फिल्म मेकिंग करणं किंवा फिल्म मेकिंग बनवणं हे खूप असं वाटते खूपच इझी आहे. बट दॅट इज नॉट. दिस इज रिली डिफरंट थिंग. रिली आपल्याला बहुत साऱ्या गोष्टीचे नॉलेज असणं. ऍज अ डिरेक्टर यू हॅव टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. फिल्म मध्ये काय होते, रायटिंग पासून ते लाईट, कॅमेरा, खूप सारा मेकअप, खूप सारा डिरेक्शन. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी माहीत असलं पाहिजे तेव्हाच आपण एक प्रकारे प्रॉपर फिल्म डिरेक्ट करू शकतो. अदरवाइज यू कॅनॉट बी. सो आपल्याला नाही का स्वतःची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तेव्हाच आपण एक बेटर फिल्म बनवू शकतो. याचसाठी मी नाही का युट्यूबवर खूप साऱ्या गोष्टी माहीत करून घेतो की लाइटनिंग काय आहे, कॅमेरा काय आहे. मी काल गोष्टी माहीत पडल्या की मुंबई ऑडिशन्स मध्ये ऍक्टर लोकांना कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात, हाऊ थिंग्स मॅनेज वगैरे. सो आता आपण ऍक्टरचं थोडंसं काम सोडून देऊया. ऍक्च्युली मला असं वाटत होतं की ऍक्टरचं काम वॉज काइंड ऑफ लाईक टू इझी, बट दॅट इज नॉट. यस. कारण ऍक्टर जरी म्हणलं तरी खूप साऱ्या गोष्टीला फेस करावं लागते. कारण आपण एक नॉर्मलच्या कंडिशन मध्ये आपण आपले एक्सपिरियन्स, आपले जे एक्सप्रेशन आहे ते एक्सपिरियन्स होऊन जातात. एक्सप्रेशन्स आहे ते एक्सपिरियन्स होऊन जातात. एक्सपिरियन्स मध्ये बाहेर निघतात. यस. बट जेव्हा तुमच्या फेसमध्ये कॅमेरा असतो, तुमच्या समोर कॅमेरा असतो, लाइटिंग एवढी असते, 10 लोक तुमच्याकडे पाहतात, तेव्हा तुम्हाला तुमचा जो एक प्रकारे आदत आहे ना ती कशाप्रमाणे ट्विस्ट करायची आहे, कशाप्रमाणे चेंज करायची आहे, कशाप्रमाणे त्या स्क्रिप्टला टच करायचा आहे. कारण 10 लोक तुमच्याकडे पाहून राहिले आणि एक इमोशनल सीन आहे, तुम्हाला रडायचं आहे. कुड यू क्राय? तुम्ही रडू शकता का? या सो दॅट इज द मोमेंट की त्या तो ऍक्टर रिअलाइज होते की सारे इमोशन्स सोबत डायलॉग्स कशाप्रमाणे तो डिलिव्हर करतो. अँड दॅट इज द थिंग्स की हे ऍक्टरचं पण काम खूप जास्त कठीण असते. मला ऍक्टिंग मध्ये जायचं नव्हतं कारण ऍक्टर मध्ये आपण एक ऍक्टरची एक वेगळीच फील्ड आहे ज्याच्यामध्ये नाही का एक ऍक्टिंग समथिंग हॅपन. या मला कसं एक प्रकारे खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. फिल्म मला कशाप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, कशाप्रमाणे बनवायची आहे, ऑल दिस थिंग्स, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. तर मी याच्यावरच
काम करेन आणि बिईंग अ डिरेक्टर इज अ फिक्स राईट नाव. या आणि आता कोणती फिल्म असो, बायनरी कोड असो, घरची गोष्ट असो, आय एम द डिरेक्टर अँड दॅट इज द थिंग्स की मला या फिल्म डिरेक्ट करायची आहे. येस. सो राईट नाव काइंड ऑफ लाईक अ रिअली फोकस आणि मी प्रत्येक गोष्टी जाणून घेत आहे. येस. ऑफिसमध्ये जे काही होत आहे ते होत आहे, बट आपल्याला अंडरस्टँड होत आहे की आपण कशाप्रमाणे आपलं टार्गेट अचीव करायला पाहिजे. सो दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. ओके. So right now this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1772. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you. आपण काही प्रॅक्टिस करू की आपल्या समोर काही व्हेरियस सिच्युएशनद्वारे आपल्याला कॉल येऊन राहिले तर आपण त्यावेळेस कशाप्रमाणे इंटरॅक्ट करू. ओके. सो सिच्युएशन 1 की या सिच्युएशन मध्ये तुला एक प्रकारे जॉब लागली आहे बा आणि त्याचा कॉल आला. ओके. सो तू इन्क्वायरी कशी करशील? इट इज दॅट थिंग. हॅलो. येस 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 मॅम. माय नेम इज सौरभ भावसरे. हो नक्की. हा. ओके. हा. सौरभ होते. मॅम कुड यू स्पीक मराठी? इट वुड बी रियली मच बेटर की. हा. ओके. दॅट वुड बी रियली गुड. हा. या 25 म्हणजे मी इंटरव्ह्यू दिला होता नोव्हेंबरला, 25 तारखेला दिला होता. हो. स्लॉट बी मध्ये. रोल नंबर आहे माझा. 1 मिनिट. हा. बघा 1 मिनिट. हा. J14182. हा. जे हो करेक्ट आहे. हो हो हो. ओके. येस येस. माझे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे क्लिअर आहे. मॅम मी थोडीशी काही चौकशी करू शकतो म्हणजे रिगार्डिंग जॉब, म्हणजे समजा मला जॉब लागत आहे तर व्हॉट वुड बी. ओके. मॅम मला विचारायचं होतं, मी इंटरव्ह्यू मध्ये आलो तेव्हा मी ऑफिसचं लोकेशन बघितलं ना. ऑफिस वॉज टू फार फॉर मी, टू फार फ्रॉम माय होम प्लेस. येस. सो हो. अरे मग अरे जबरदस्त. हा ठीक आहे ना. नाही मग ओके. हा नाही बस असल्यावर तर काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे मोस्ट ऑफ जो माझा प्रॉब्लेम आहे तो इथे सॉर्ट आउट झालाय. सो दॅट इज रिअली गुड. ओके. अजून एक दुसरी गोष्ट विचारायची आहे की मॅडम मी इथे येतोय तर माझं पॅकेज काय राहील? व्हॉट वुड बी माय पॅकेज? ओके. हा ठीक आहे. नाही बरोबर आहे ऑफकोर्स. पण मॅडम मला असं वाटते की 2 महिने वॉज टू मच. सो जर 2 महिने ट्रेनिंग घेत आहे आणि आम्ही विदाउट पेमेंट आम्ही 2 महिने काम करू, हाऊ वुड आय मॅनेज? हा म्हणजे मोठ्या शहरामध्ये मी या सगळ्या गोष्टी काय मॅनेज करू शकतो. ऍटलिस्ट 1 महिना तर ठीक आहे मी ऍडजस्ट करून घेईन. 2 महिने वॉज टू मच. आणि तुमचं काम प्रोजेक्टवरच चालतंय आणि समजा प्रोजेक्ट जर नसेल. हा नाही काही इश्यू नाही. मला फक्त हाच एक इश्यू होता की 2 महिने ट्रेनिंग वगैरे. ओके. समजा जर मी आता या 10 तारखेला जॉईन होतोय म्हणजे या नेक्स्ट वीकला,
तर माझं 10 डिसेंबर ते 10 जानेवारीपर्यंत ट्रेनिंग पिरियड राहील आणि 10 नंतर मग माझी जॉईनिंग होऊन जाईल. ओके. नाही कसं आहे की मॅडम मी या फील्डमध्ये ऍक्च्युली काम केलंय, असं नाही की मी काम नाही केलं. ऍक्च्युली मी काम केलंय या फील्डमध्ये आणि मला माहिती आहे काम होते कसं. आणि ऍक्च्युली मी एक एक्सपिरियन्स पर्सन पण आहे. सो आय एम काइंड ऑफ लाईक कन्फ्युज की व्हाय यू आर ट्रेनिंग मी. म्हणजे मला ट्रेन करण्याचा काय हे आहे. कारण आय नो ऑटोकॅडवर ड्रॉइंग कशी काय होते. हा म्हणजे तुमच्या फील्डमध्ये कोणत्या प्रकारची ड्रॉइंग होते ते नाही माहित. यस. बट ऍक्च्युअली कसं आहे की माझ्यासमोर जे काही टूल राहील आणि ते टूल मी वापरू शकतो इझिली बिकॉज ऑफ दॅट की माझ्यापाशी तो एक्सपिरियन्स आहे. यस. हा ठीक आहे ना. ओके ओके. ठीक आहे. काही नाही, काही इश्यू नाही. हा आताच मॅडम मी कसं एक प्रकारे थोडीशी चौकशी करतोय. मला थोडंसं जाणून घ्यायचं कंपनीबद्दल. या म्हणजे मी इंटरव्ह्यू द्याच्या वेळेस मी सगळं जाणून तर घेतलं होतं. बट ऍक्च्युअली थोडंसं 1-2 ठिकाणी थोडं जाणून घेऊ की इज इट रिअली गुड फॉर मी. या बिकॉज ऑफ दॅट की समजा जर मी एक प्रकारे कन्फर्मेशन झालं की या दॅट इज रिअली गुड, मी तुम्हाला असं अटकत नाही ठेवून राहिलं. आणि लिटरली मी असं मागतोय, मी एवढं म्हणतोय की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन काढून ठेवेल की या मला लागायचं आहे की नाही लागायचं. दॅट इज द थिंग्स. या मी थोडं चौकशी करायचं माझ्या वेनी. या ठीक आहे. नाही काही इश्यू नाही. ओके थँक्यू. दॅट इज द थिंग की आपण जॉब लागल्यावर कसं हे करू. सो जर तुला एक खुश खबर द्यायची असेल की तुला तुझ्या मित्राला खुश खबर द्यायची असेल की त्याला मुलगी झाली, तर हाऊ डू यू. हॅलो उठा बी लवडी आहे. नाही हे लवडा बी नाही म्हणू आपण. बीइंग प्रोफेशनल आहे. डायरेक्ट लवडा वगैरे नाही म्हणू. हॅलो. अरे विशाल कुठे आहे तू. म्हणून बोलतोय मी नागपूरमध्ये. हा तू कुठं आहे. अरे तू तर सांग अगोदर मित्रा. ओके बरं बघ. हो अरे शी इज फाईन. शी इज फाईन. राईट नाऊ सांगू आम्ही कुठं आहे. ऍक्च्युली मी आणि श्रुतिका आम्ही आहे वोकाड हॉस्पिटलमध्ये. या तू का विचार करून राहिला. नाही विचार का करताय तू. बस जो तू विचार करताय ना बस सेम तसंच झालंय. हो मुलगी झाली आहे रे मित्रा. हा तर तू हा दॅट्स लाईक अ गुड बॉय. आवडतं धावत आहे. बोलतेस का. नाही ऍक्च्युली तिची तब्येत थोडीशी खराब आहे. ऍक्च्युली गिव्हिंग बर्थ गिव्स यू लॉट ऑफ पेन. या सोनू बसून आहे तिच्यासोबत. नाही इन्फॉर्मेशन दिली हे तुला कळवायचं होतं. तू काळजी नको घेऊ त्या गोष्टीची. तू भाऊ खूप छान आहे. तू ये इथे अगोदर पहिले मुलीला बघ सॉर्ट होतो. ओके दॅट इज अ थिंग की नाही का मी माझ्या मित्राला कॉल केला की तुला मुलगी झाली आहे बा. आता आपण नाही का कॉल करू त्याला सांगू की तुला मुलगी झाली आहे बट शी इज डेड. ती मुलगी मेली आहे. किंवा आपण एक प्रकारे ऍज अ डॉक्टर आहे आपण सांगू प्लीज आइए ना. बसा ना तुम्ही प्लीज बसा. हा तर मला म्हणायचं होतं की